जय गजानन। आज कार्तिक शुद्ध चतुर्थी, भगवान गणेशांच्या उमांगमलच्या अवताराचा जन्मोत्सव। अत्यंत लोकप्रिय असणारी मोरयाची कथा जी आपण लहानपणापासून ऐकत आली आहे, ती सगळी कथा आजच्या दिवसाची इतकी लोकप्रिय की भाद्रपदी चतुर्थीला असो की माघी चतुर्थीला असो हीच कथा ऐकवल्या जाते। वास्तविक ती आजची म्हणजे कार्तिक शुद्ध चतुर्थीची कथा आपण सगळ्यांनी ऐकली आहे म्हणून ओघात घेऊ। पण ही इतकी लोकप्रिय का झाली त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण की या कथेच्या निमित्ताने गणपत्य तत्वज्ञानाचं जे स्पष्टीकरण कथाकारांनी केलेलं आहे ते अद्वितीय आहे आणि म्हणून ते समजून घेण्यासाठी ही कथा अत्यंत महत्वाची आहे। पण जशाला तशी नाही ऐकून उपयोग नुसती, जशी आपण ऐकत आलोय। कशी आपण कथा ऐकली, पार्वतीला स्नानाची इच्छा झाली, तिने आपल्या गणांपैकी नंदीला बोलावलं, सांगितलं दारावर उभा राहा, कोणालाही आत सोडू नको। थोड्या वेळाने भगवान शंकर येतात, नंदी त्यांना अडवू शकत नाही, शंकर आत जातात, देवी पार्वती संतापते। मी सांगितलं असताना नंदीनी कसं सोडवलं, त्यांना आतमध्ये का सोडलं। स्वाभाविक संतापलेली पार्वती आपला तो राग मैत्रिणींच्या जवळ व्यक्त करते। मैत्रिणी सांगतात तू जगज्जननी आहे, तुला काय कठीण आहे, तू स्वतःचा एखादा गण निर्माण कर, त्याला त्याचं काम सांग। तिने तसंच केलं, अंगावरचा मळ काढला, त्याचा एक पुतळा बनवला, तो पुतळा दाराशी उभा केला उमांग मल नावानी। उमा, अंग, मल आणि ज असे 4 शब्द एकत्र येतात। उमेच्या म्हणजे देवी पार्वतीच्या अंगावरच्या मळापासून ज म्हणजे जन्माला आलेला प्रगट झालेला मोरयाचा अद्वितीय अवतार, त्याला उभं करण्यात येतं। पुन्हा भगवान शंकर येतात, हा शंकरांना अडवतो। संतापलेले शंकर देवतांच्या सोबत त्यांचं युद्ध होतं त्या मुलाचं, त्या युद्धामध्ये भगवान विष्णू आणि शंकर मिळून एकत्रित येऊन त्या मुलाला मारतात। भगवान शंकर आपल्या त्रिशूळाने त्याचं मस्तक उडवतात। संतापलेली देवी पार्वती आपल्या 9 कोटी शक्ती जागृत करते, देवसैन्याचा संहार करते आणि त्या सगळ्याला थांबवण्यासाठी शेवटी नारद मध्यस्थी करतात। सांगतात ठीक आहे तुझ्या मुलाला उठवू, पण मस्तक दिसत नाही, करायचं काय। सांगण्यात आलं, भगवान शंकरांनी सांगितलं भगवान विष्णूंना जंगलात जा, सापडेल त्या प्राण्याचं पहिलं मस्तक घेऊन या, ते बालकाच्या धडावर बसवू। पहिले एक गजराज दिसला, त्याचं मस्तक आणलं, बालकाच्या धडावर बसवलं, बालक उठला, जय गजानन म्हणून आपण जयघोष करतो। सगळ्यांनी कथा ऐकलेली आहे, आता थोडी समजून घेण्याचा प्रयत्न करू। या कथेला काही प्रश्न विचारा म्हणजे आपल्या लक्षात येईल की हीच नव्हे, पुराणांची प्रत्येक कथा ऐकायची असेल तर किती वेगळ्या पद्धतीची तयारी लागते, किती वेगळ्या पद्धतीने अभ्यास आपल्याला करावा लागतो। पहिला प्रश्न महत्वाचा, एखाद्या महानगरातल्या सगळ्या माता भगिनींच्या अंगावर मिळून तरी पुतळा बनणे इतका मळ असेल का? आणि जर नसेल तर देवी पार्वती इतकी अस्वच्छ होती का की तिने अंगावरचा मळ काढला आणि त्याचा एक पुतळा तयार केला? मग आमचे कीर्तनकार प्रवचनकार थोडंसं पालुपद बदलवतात, एक वेगळा हिशोब लावतात आणि ते म्हणतात नाही तिने अंगावरचा चंदनाचा लेप काढला। मी म्हणतो सगळ्या माता भगिनींचे सगळे अंगावरचे असे लेप जरी काढले तरी पुतळा नाही तयार होऊ शकत। मग काय सांगायचंय नेमकं? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, समजा आपला मुलगा रस्त्यात उभा आहे, त्याने आपल्याला घरात जाण्यापासून अडवलं, त्याला उचलून त्याचे लाड कराल की मारून टाकाल? मग भगवान शंकर इतके रागीट होते का की आपल्याच मुलाला त्यांनी मारून टाकलं? तिसरा महत्वाचा विषय, भगवान शंकरांच्या हातामध्ये शस्त्र असतं त्रिशूळ, ते छातीत नाही तर पोटात खुपसून मारण्याचं हत्यार आहे। त्यांनी मस्तक कसं उडवलं? बरं उडवलं तर उडवलं, नंतर म्हणे ते सापडलं नाही, कोण होते शोधायला? तिथे भगवान ब्रह्मदेव आहेत, भगवान विष्णू आहेत, भगवान शंकर आहे, देवी पार्वती स्वतः आहे। यांना सापडलं नाही असं विश्वात कोणतं स्थान असणार आहे? कुठेही गेलं असतं तरी ते मस्तक सापडलं असतं, पण नाही शोधलं, दुसरं शोधलं। बरं गंमत त्याच्या पलीकडची महत्वाची आहे, समजा ते दुसरं मस्तक शोधायचं, काय सांगितलं? जो कोणता पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक कापून आणा। कोणाला सांगितलं? भगवान विष्णूंना। वास्तविक हे काम कोणताही सामान्य गण सहज करू शकत होता, मग विष्णूंना सांगण्याची गरज काय?
आणि त्याच्या पलीकडचा महत्वाचा विषय, भगवान विष्णू म्हणे जंगलात गेले. भगवान विष्णूंना कुठे जाण्याची काय गरज आहे? ज्यांच्या केवळ संकल्पाने अनंत कोटी ब्रह्मांडी निर्माण होतात त्या या परमेश्वरांना कुठे जाण्याची आवश्यकता काय? पण ते जंगलात गेले. सगळा कथाभाग चालू आहे कैलास पर्वतावर, हिमालयावर. तिथे जंगल कुठं सापडलं? बरं, सापडलं तर सापडलं. पहिला प्राणी हत्ती सापडला म्हणे. हिमालयावर हत्ती असू शकतो का? किती वेगवेगळे मुद्दे आहेत लक्षात घ्या. किती वेगळ्या पद्धतीने आपल्याला कथा समजून घ्यावी लागेल, हेच पहिल्यांदा समजून घ्यावं लागतं. कशा पद्धतीने त्यात वेगवेगळे प्रश्न आहेत. मग हिमालयावर हत्ती कसा सापडेल? पण शोधला, आणला, त्याचं मस्तक आणलं, बालकाच्या धडावर बसलं, बालक उठला. कसं शक्य आहे? दोघांच्या गुणोत्तराचा काही विचार? हत्ती कितीही कृश होता, बालक कितीही अवाढव्य होता, कसं शक्य आहे? लक्षात घ्या, असे कितीतरी प्रश्न आहेत या कथेला. अर्थात हे प्रश्न विचारत असताना त्याच्या मागचे उत्तर समजून घेण्याच्या भूमिकेतून प्रश्न विचारायचे, टिंगल करण्यासाठी नाही, कथेला काहीतरी निरर्थक ठरवण्यासाठी नाही. त्या कथेला हे प्रश्न आपण विचारले की मग आपल्याला त्याची उत्तरं शोधता येतात. आणि जेव्हा आपल्याला त्याची उत्तरं सापडतील ना, तेव्हा आपल्याला कथा ऐकायची कशी असते हे शास्त्र आपल्याला व्यवस्थित कळेल, याचं सूत्र आपल्याला व्यवस्थित कळेल. आता आपण या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही कथा एवढी लोकप्रिय का आहे. कारण या कथेच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने संपूर्ण तत्वज्ञान आपल्या समोर ठेवलं. लक्षात घ्या, ही तत्वज्ञानाची कथा आहे, अध्यात्माची कथा आहे. मग अध्यात्माची कथा समजून घ्यायची असेल तर पहिली महत्वाची गोष्ट, अध्यात्माचे काही सूत्र समजून घ्यावे लागतील. आध्यात्मिक अभ्यासाच्या सूत्रांमध्ये एक महत्वाचं सूत्र आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी. याचा अर्थ या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जे काय भरलेलं आहे ते या 6 फुटामध्ये भरलेलं आहे. म्हणून अंतर्मुख व्हायचं, आपल्याच आत शोधायचं. कशी सुरुवात करता येईल? कथेची सुरुवात कुठून झाली? देवी पार्वती पासून. व्यवस्थित लक्षात घ्या. आता मला माझ्याच देहामध्ये, म्हणजे या समष्टीच्या संपूर्ण विश्वाला एकत्रित या व्यष्टीत पाहत असताना मला आतमध्ये पार्वती शोधायची आहे. कशी शोधायची? साधनेचा विषय आपल्या समोर येणार आहे. कारण कथा आध्यात्मिक आहे, कथा धार्मिक स्वरूपाची आहे, ती साधनेचं स्वरूप आपल्या समोर उघडणारी आहे. आणि म्हणून साधनेच्या दृष्टीने हा बाहेरचा देह फार महत्वाचा नाही. उपयोगी निश्चित आहे, पण त्याचा मर्यादा आहे. त्याच्या पलीकडे आतमधला, ज्याला सूक्ष्म देह असं म्हणतात, या सूक्ष्म देहात एकूण 19 घटक सांगितले आपल्याला. पण सगळे 19 सोडून द्या. महत्वाचे 4 घटक, ज्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या चौघांचा विचार. आता लक्षात घ्या, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चौघांमध्ये स्त्रीलिंगी गोष्ट एकच आहे, तिचं नाव आहे देवी पार्वती. बुद्धी, ती बुद्धी एकटी स्त्रीलिंगी आहे आणि म्हणून ती पार्वती आहे. आता एकदा बुद्धी म्हणजे पार्वती हे सूत्र समजून घेतलं की मग आपल्याला संपूर्ण कथेचा वेगळाच विलक्षणार्थ आपल्या समोर उलगडून दाखवता जातो. शास्त्र आपल्याला सांगायला सुरुवात करतं. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. बुद्धी म्हणजे पार्वती हे एकदा समजून घ्यायचं. काय करायचं देवी पार्वतीला? स्नान करायचंय. कशासाठी करायचं असतं? स्नानाचा संकल्प आहे, शरीर शुद्ध्यर्थे मन शुद्ध्यर्थे. शरीराच्या शुद्धीसाठी, मनाच्या शुद्धीसाठी, शांततेसाठी, प्रसन्नतेसाठी स्नान करायचंय. स्नानाचा संबंध शुद्धीशी आहे. बुद्धीला शुद्ध व्हायचंय. आता बुद्धी शुद्ध व्हायची असेल तर पहिल्यांदा लक्षात घ्यावी लागेल ती अशुद्ध कशाने होते. सूत्र आपल्याला सांगितलं. आपल्याला शास्त्रकार सांगतात बुद्धीची रचना एखाद्या तलावासारखी असते. तलाव जेव्हा शांत असतो, पाणी शांत स्वच्छ असतं, शांत असतं की ते आपोआप स्वच्छ होतं, तर गाळ सगळा तळाशी बसतो. स्वच्छ पाणी जेव्हा असतं तेव्हा सूर्याचं प्रतिबिंब त्या तलावात पडतं आणि मग संपूर्ण तलाव चमकून उठतो. तसं जेव्हा अध्यात्माचा हिशोब सांगताना, बुद्धीचा विचार सांगताना आपल्याला समजेल की बुद्धी जेव्हा स्थिर असते, शांत असते, त्यावेळी परब्रह्माचं प्रतिबिंब, बुद्धिपतीचं प्रतिबिंब त्या बुद्धीत पडतं आणि बुद्धीला तेजस्विता प्राप्त होते. पण अडचण येते, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बाहेरून येऊन पडतं. खडा पडला, पान पडलं, शांतता हलते, पाणी ढवळलं जातं आणि एकदा पाणी ढवळलं की प्रतिबिंब बंद होतं. तुमच्या माझ्या जीवनाची रचना अशीच आहे. त्या बुद्धीमध्ये पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जे अनुभव प्राप्त होतात त्या अनुभव
अनुभवांचे खडे एकदा त्या बुद्धीत पडले की त्याच्यावर निर्णय करणं हे तिचं काम असल्यामुळे ती ढवळल्या जाते आणि मग तशी ढवळली की तिच्या प्रतिबिंब गायब होतं. ते प्रतिबिंब जाणे यालाच आनंदापासून दुरावणे असं म्हणतात. शास्त्राने आपल्याला हिशोब सांगितला, बुद्धीला शांत करावं लागेल म्हणजे आत्मतत्वाचं प्रतिबिंब पडेल. त्या बुद्धीला शांत करायचंय. कसं शांत करायचं? बाहेरून कोणाला येऊ द्यायचं नाही. देवी पार्वती स्नानाला जाते, नंदीला दारावर बसवते, सांगते कोणालाही आत सोडू नको. कोण आहे नंदी? आता शहरात नंदी शोधा. कसा शोधायचा? खूप व्यापक विषय आहे, तासनतास निरूपण करावं. मी फक्त आपल्या समोर मुद्दे स्पष्ट करून सांगतोय. आपल्याला त्यातून अर्थ समजून घेता येईल. नाही आणखीन विस्तृत वाचायचं असेल, आपले अनेक ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांचा उपयोग करा. मी आपल्या समोर इथे टप्पे फक्त आपल्याला सांगतोय. आपल्या शरीरात नंदी शोधायचा कसा, त्याचं कार्य समजून घ्या. नंदी हा शब्द वृषभ, बैल या अर्थाने वापरलाय. काय करतो तो? एकच काम सातत्याने करत राहतो. एकदा घाण्याला जुंपला की सतत फिरत राहतो. शेतामध्ये लावला की इकडून तिकडे तिकडून इकडे एवढंच काम करत राहतो. न कंटाळता सातत्याने एकच काम करत राहणे एक प्रकार. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा शांत बसलाय असं वाटतं तेव्हा रवंथ करत राहतो. जुन्या गोष्टी पुन्हा काढत राहतो आणि चावून पुन्हा पुन्हा गिळत राहतो. असंच एक तत्व आपल्या जवळ आहे. त्या तत्वाचं नाव आहे माणसाचं मन. पहा, अशीच रचना आहे की नाही? ते मन सातत्याने तेच काम करतं. कोणतं? ज्ञानेंद्रियांचे अनुभव बुद्धीपर्यंत पोहोचवणे आणि बुद्धीचे निर्णय कर्मेंद्रियांच्या माध्यमातून अंमलात आणून घेणे हे मनाचं शरीरातलं कार्य आहे. आणि जेव्हा मन शांत आहे असं वाटतं तेव्हा जुन्या गोष्टी उकरत राहतं आणि त्याचं चिंतन करत राहतं. त्याला रवंथ करणे असं म्हणतात. मनाचा हिशोब सांगितला. त्या मनाला बुद्धीने सांगितलं, डोळे बंद कर, कान बंद कर, बाहेरून काही येऊ द्यायचं नाही, बाहेरून कोणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही, कोणती संवेदना नको, कोणताही बाहेरचा आवेग मला नको आहे, कारण मला शांत व्हायचंय, स्थिर व्हायचंय. उभं राहिलं मन तिथे, नंदी उभा राहिला, पण पंचायत आहे. लक्षात घ्या, मनाला तर सांगितलं जातं बाहेरून काही येऊ द्यायचं नाही, डोळे बंद कर, केले मनाने बंद, पण पंचायत ध्यानातली आपल्या लक्षात येईल. ध्यानाचा अभ्यास जो कोणी करत असेल त्याला सहज माहिती असलेलं, डोळे बंद केले की जास्त दिसतं. कारण डोळे उघडे असले की फक्त समोर जेवढं आहे तेवढं भौतिकच दिसू शकतं. डोळे बंद केल्यानंतर वाटेल तिथलं वाटेल ते दिसतं. आता हे कुठून दिसतं? त्याचं उत्तर आहे ते चिदाभास, ज्याला वेदांतात म्हणतात, त्याच्यावर झालेले संस्कार आहेत. ते संस्कार आत आहेत, ते बाहेरून नाहीयेत. त्या संस्कारांना अडवणं मनाच्या हातात नाहीये. स्मृती म्हणून आपण सोप्या शब्दामध्ये, बुद्धीवर झालेले जे स्मृतीरूप संस्कार आहेत ते अडवणं मनाच्या हातात नाही. ते येतात जसे भगवान शंकर आले. कारण आता शंकरांना अडवणं नंदीच्या हातातच नाहीये. म्हणून ते शंकराला आतमध्ये जाऊ दिलं नंदीने. शंकर आतमध्ये आले, देवी पार्वती चिडली. भाव व्यवस्थित लक्षात घ्या. देवी पार्वती लाजली असती, समजू शकतो, स्त्री सुलभता आहे. ती चिडली. ती म्हणते मी सांगितलं असताना सुद्धा नंदीनी कसं पाठवलं. वाक्य व्यवस्थित लक्षात घ्या. शंकर आतमध्ये आले म्हणून नाही चिडलेली, ती चिडली आहे मी सांगितलं तरी नंदीनी कसं ऐकलं नाही. म्हणजे नंदीला सांगणारी मी त्याची मालकीण आहे आणि नंदी माझा गण आहे. ह्या भूमिकेला धक्का बसला आणि शास्त्रांनी सांगितलं यालाच मळ असं म्हणतात. मी आणि माझं हाच मळ आहे. बुद्धीवर बसलेला, आपल्या जीवावर बसलेला हा जो मळ आहे ममत्वाचा आणि अहंकाराचा, मी या सगळ्यांची मालकीण आहे, माझे हे सगळे गण आहेत, माझे अंकित आहेत, मी यांची स्वामिनी आहे, हा मळ बाजूला गेला. कारण भगवान शंकरांना त्यांनी आतमध्ये सोडलं. देवी पार्वती बिथरली आहे, तिचा मी आणि माझं गळून पडलं. याला मळ निघून जाणं असं म्हणतात. आणि ज्या क्षणी मी आणि माझं गळून पडेल त्या क्षणी परमात्मा असतोच असतो. तो जो प्रगट होतो, त्याचा जो साक्षात्कार होतो, त्याला माझा मोरया प्रगटला असं म्हणतात. त्याला उमांग मलज असं म्हणत असतात. पण पंचायत पुढची आहे, लक्षात घ्या. हा साक्षात्कार झाला, पण माणसाची प्रवृत्ती अशी आहे की त्या गोष्टीलाही तो पुन्हा वेगळ्या पद्धतीने तीच भूमिका लावतो. आता तिने नंदीला बाजूला केलं आणि त्या मुलाला माझं म्हणायला लागली. उमांग मलज माझा पुत्र आहे. किती वेगळेपणाने लक्षात घ्या. तेच आलं गोल फिरून. म्हणजे घरदार सोडून जायचं,
आणि आश्रमातल्या गोष्टींमध्ये अडकून पडायचं तसला प्रकार आहे. घरदार सोडून द्यायचं आणि अध्यात्माच्या अभ्यासामध्ये लागल्यानंतर त्या अभ्यासाचाच अहंकार करायचा. ही जी पंचायत असते ना, ती पंचायत नेमकेपणाने आपल्या समोर शास्त्रकार सांगतायत. कथा सांगतीये, कथा म्हणते अरे नाही उमांग मलज हा तुझा पुत्र नाही. पुन्हा भगवान शंकर येतात, तो शंकरांना अडवतो. वाक्याचा अर्थ हा अहंकार इतका मोठा आहे. या उपासनेचा सगुण साकार भक्ती लागली. आता बाहेरच्या सगळ्या गोष्टींवरचं मन गेलं, नंदीवरची आसक्ती गेली, व्यवहाराची आसक्ती गेली, पण भगवान भेटले. भगवंताच्या सगुण साकार रूपाला, कारण तिने मूर्ती घडवली. हे वाक्य त्यातलं महत्वाचं आहे. त्या मूर्ततेत अडकली. आता त्या मूर्तीचा, त्या उपासनेचाच आनंद आणि त्याचाच अहंकार आला. तो अहंकार इतका भयानक असतो की श्री गुरूंना सुद्धा जवळ येऊ देत नाही. म्हणून भगवान शंकरांना त्यांनी अडवलं. भगवान शंकर त्याला मारायकरता प्रवृत्त झाले. मारलं कसं? छातीत नाही खुपसून मारला. मेला तसाही असता बालक. पोटात नाही मारलं तसाही मेला असता. त्यांनी मस्तक उडवलं. का मस्तक? कारण मस्तक शब्दाचा अर्थच आहे, लक्षात घ्या, ओळख. तुमची माझी ओळख आहे आपलं मस्तक. नुसता हात सांगितला नाही सांगतायत कोणाचा आहे, नुसता पाय दाखवला नाही सांगतायत कोणाचा आहे, पण नुसता चेहरा दाखवला तर सांगता येतं कोणाचा आहे. कारण ओळख सगुण साकार जो आपण शब्द वापरतोय तो चेहऱ्यावर अवलंबून आहे. रूपत्व, नाम आणि रूप ह्या गोष्टीचा जो संबंध शास्त्रकारांनी सांगितला ते रूप चेहऱ्यात अडकलेलं आहे. त्या पद्धतीचा तो जो चेहरा आहे तो चेहरा उडवला, ते मुख उडवलं. स्वाभाविक देवी पार्वती संतापली. तिने आपल्या सगळ्या शक्ती जागृत केल्या. देवसैन्याचा संहार झाला. वाक्य व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. इथे काही देवता अशा आपापसात भांडत बसत होत्या असं नसतं कधी. देवी पार्वती त्याच देवतांमधली आहे. ती आपल्याच देवतांना, तिचे सगळे लेकरं आहेत, त्या सगळ्यांना मारत सुटेल असं काही होत नसतं. काय सांगायचंय त्यांना? आपण जी भूमिका समजून घेतोय ती बुद्धी, त्या बुद्धीला लागलेला लळा, सगुण साकार उपासनेचा, भक्तीचा तो लळा एका बाजूला आहे. श्री गुरूंनी आल्यानंतर मस्तक उडवलं नाही, निर्गुण निराकारच असलं पाहिजे. त्याचंच चिंतन, त्याचंच अनुसंधान ही गुरूंची भूमिका. एका बाजूनी गुरूंनी त्याच्याकरता मांडलेले सगळे शास्त्र वचन जे आहेत ते देवता सैन्य आहे, आणि इकडे बुद्धी सगुण साकाराकरता जे जे तर्क मांडते ते देवीचं सैन्य आहे. दोघांमध्ये संघर्ष आहे. सगुण उपासकांचा आणि निर्गुण गुरूंचा आपापसातला संघर्ष जो आहे तो संघर्ष तिथे आहे. वैचारिक संघर्ष आहे. उपाय काहीच निघत नाही. शेवटी श्री गुरु कृपाळू असतात, कनवाळू असतात. ते म्हणतात ठीक आहे, चल मस्तक बसवायचं सोडून देऊ, आपण तुला काही ना काहीतरी माध्यम देऊ. का? बुद्धी बिथरली. का बिथरली? कारण तिला आलंबन समोर असल्याशिवाय उपासनाच करता येत नाही, तिला कार्यच करता येत नाही. जर समोर काहीच आलंबन नसेल तर ती बुद्धीच लुप्त होणार आहे. आणि म्हणून शेवटी ती प्रयत्न करते स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचं. या भूमिकेचा विचार समजून घ्या म्हणजे आपल्याला कथा कळेल. श्री गुरु म्हणतात ठीक आहे, जोपर्यंत निर्गुणापर्यंत उपासना तीव्र होत नाही तोपर्यंत काहीतरी माध्यम लागतं. सगुण साकार देऊ. कसं द्यायचं? पुढचा भाग महत्वाचा आहे. ते माध्यम शोधायचं. कोणी शोधायचं? भगवान विष्णूंना सांगण्यात आलं मस्तक शोधा. भगवान विष्णूंनाच का सांगण्यात आलं? त्याचं उत्तर आहे भगवान विष्णू ही धर्मशास्त्राची देवता आहे. कोणी शोधायचं? धर्मशास्त्राच्या जाणकारांनी शोधायचं. कुठे शोधायचं? भगवान विष्णू जंगलात गेले. इथे जंगल शब्दाचा अर्थ खूप सारे झाडं एवढा नाहीच आहे. जंगल शब्दाचा नेमका अर्थ ऐकायचा असेल ना, जगद्गुरु आदिशंकराचार्य महाराजांना शरण जा, ते आपल्याला सांगतील शब्दजालम महारण्यम चित्त विभ्रमकारकम. शब्दजाल जे आहे ते महाअरण्य आहे. आणि शब्द कशाला म्हणतात? वेदांना. धर्मशास्त्राच्या जाणकार विष्णूंनी अरण्यामध्ये म्हणजे वेदात शोधायचं. काय शोधलं? गज मस्तक शोधलं. त्यातला शब्द फार महत्वाचा आहे. गज मस्तक. हत्तीचं डोकं नाही, एलिफंट फेसेड गॉड बिलकुलच नाही. त्यातला भाव समजून घ्या. गज शब्दाला महत्व आहे. प्रतीक रूपात आपल्या समोर हत्तीचं मस्तक दाखवलं. प्रतीक नाही समजून घ्यायचंय, भाव समजून घ्यायचंय. कशाला गज मस्तक म्हणतात? गज शब्दात दोन अक्षर आहेत, ग आणि ज. पलटवा.
ज आणि ग तयार होतं, म्हणजे जग शब्द तयार होतो. कसं हे जग कधीतरी निर्माण झालं याला साधी म्हणतात, कधीतरी नष्ट होणार आहे याला शांत म्हणतात. सावयव आहे, सगुण आहे, साकार आहे, परिवर्तनीय आहे, दुःखमय आहे, त्याला जग असं म्हणतात. याच्या जे विपरीत त्याला गज असं म्हणतात. किती मजेदार रचना आहे. म्हणजे जी निर्गुण निराकार परब्रह्म, जे सच्चिदानंद ओंकार ब्रह्म, त्याला गज असं म्हणतात. आणि तेच ज्याचं मस्तक म्हणजे ओळखण्याचं माध्यम, त्याला गजानन असं म्हणत असतात. किती सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. असा माझा मोरया आज समजून घ्यायचा आहे. कार्तिक शुद्ध चतुर्थीच्या या गणेश जन्म कथेच्या निमित्ताने मग त्या मोरयाला शरण जायचंय, जो निर्गुण निराकार आहे, त्याच्या त्या निर्गुणत्वाचं प्रतीक आहे, त्याचं गजमस्तक. चित्रकाराला, मूर्तिकाराला हे आता सांगितलेलं सगळं तत्वज्ञान मांडता येत नाही, म्हणून त्यांनी हत्तीचं मस्तक काढलं. पण याच्यानंतर आपण जेव्हा केव्हा गजमस्तक पाहू तेव्हा जगच्या विपरीत गज ही भावना डोक्यात आल्यानंतर मग समोर प्रतीक रूपामध्ये मस्तक कसंही असलं तरी बिघडत नाही, भाव आपल्याला कळला पाहिजे. आणि मग त्या मोरयाला आज कार्तिक शुद्ध चतुर्थीला नारिकेल समर्पण अत्यंत महत्वाचा विधी सांगितला. आपण याच कथा मालिकेमध्ये, या निरूपण मालिकेमध्ये पाहिलं की नारिकेल हे बुद्धीचं प्रतीक आहे. तो मोरया बुद्धिपती आहे हे एकदा समजलं, कारण त्याचा साक्षात्कार त्या बुद्धिरूपी पार्वतीला झाला. त्या बुद्धिपतीला आपल्या मस्तकाचं म्हणजे बुद्धीचं समर्पण करणे याला नारिकेल समर्पण म्हणतात. अशी आपली बुद्धी त्या बुद्धिपतीच्या चरणी स्थिर व्हावी यासाठी त्याला प्रार्थना करूया. जय गजानन.